सत्ता परिवर्तन अटळ आहे का? सत्ता परिवर्तन अटळ आहे आणि महाशक्तीशिवाय सत्ता बसणार नाही आणि वेळ आली तर महाशक्तीच सत्ता बसणार. पवारचा पण महाशक्तीचं प्रचाराचा नारळ पडला, मतदाराची भेट घेतली, कसा प्रतिसाद मिळाला? तो मला वाटतं हे पहिल्यांदा मी पाहतोय का एका रुग्णसेवकाच्या पाठी एवढ्या ताकदीनं लोक उभे राहताना मी माझ्या प्रचारात पण एवढे पाहिले नाही. एवढं प्रेम सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी, म्हणजे बरेच लोक तर स्वतःहून प्रचारक बनत आहे. मी मग सांगितलं का एका भगिनीनं स्वतः दुर्गा मातेजवळच प्रार्थना केली का आमचे बाबा मिस्त्री निवडून आले पाहिजे. ही खरं हा देश आहे आमचा. आम्हाला ही अपेक्षा आहे का एका मुस्लिम उमेदवारासाठी एक हिंदू प्रार्थना करत असेल तर ही लोकशाही अपेक्षित आहे आणि ते इथं चित्र चांगलं उभं राहतं. प्रहार जनशक्ति पार्टी आने वाले समय में किन मुद्दों को लेकर महाराष्ट्र विधानसभा चुनाव लड़ने जा रही है और कितनी सीटों पर इस बार जो है महाराष्ट्र की चुनाव में उतरी? तो मुद्दे तो बहुत 20-30 है, इतने मैं नहीं बताऊंगा, लेकिन बजट की डिज़ाइन जो है वही नहीं बदली. क्या कांग्रेस और भाजपा के सरकार में क्या फ़र्क रहा बजट के अंदर? कोई बजट के अंदर फ़र्क नहीं रहा. खाली योजना का नाम बदला, दूसरा कुछ नहीं हुआ है. हम बजट का ढांचा बदलने जा रहे हैं. यानी कांग्रेस जिस घर में रही थी उसी घर में भाजपा रह रही है. कोई फर्क नहीं है. कितनी सीटों पर इस बार विधानसभा चुनाव में लड़ने जा हम रहे 112 121 आपल्या किती सीट येतील सर आपल्याला वाटतं? महाशक्ति पूरा मिलके तो हम अभी तो कम से कम 65 तक तो बहुत ताकत से हम खड़े हैं. वहाँ म्हणजे 65 सत्तेची तक भागीदारी आपण असणारच. हमारे सिवा तो बन नहीं पाएंगे कोई. आपल्याला विश्वास आहे आपल्याला सोडून सत्ता कोणी बनवू शकत नाही. हमारी सत्ता बनेगी. सोलापुर में उत्तर दक्षिण और मध्य में आपकी पार्टी की ओर से आपके सहयोगी पार्टी की ओर से जो है कैंडिडेट चुनावी मैदान में उतरे थे, लेकिन अचानक जो है एंड मोमेंट पर 4 तारीख को उन्होंने अपना नॉमिनेशन पीछे ली. कुछ वजह होगी? मुझे पता नहीं कौन सा उम्मीदवार है. हमको पता होगा. सर बात करें तो दक्षिण सोलापुर में प्रहार नई पार्टी है और बात करें तो आपके मुकाबले में बीजेपी के कैबिनेट मिनिस्टर रह चुके सुभाष देशमुख हैं. कैसे मुकाबला होने वाला है दक्षिण विधानसभा क्षेत्र में? देखो, कैबिनेट बोले तो ऐसा थोड़ा है कि हवा है उनके साथ, तंत्र मंत्र है कुछ, ऐसा तो नहीं होता है. कैबिनेट को के मंत्री को 10-15 हाथ होते थोड़े, ऐसा तो थोड़ा है. देखो, उनको भी 2 हाथ है, हमारे उम्मीदवार को भी 2 हाथ है. नहीं, उनकी पार्टी अभी सत्ते में भी है ना. हाँ, उनकी पार्टी अब सत्ते में भी है, उसका लेकिन कुछ असर नहीं. काम हमारा है ना. कहीं ना कहीं वोटों का बंटवारा होते हुए दिखाई दे रहा है, क्योंकि अमर पाटिल इस बार जो है महाविकास आघाड़ी से चुनावी मैदान में उतरे और दूसरी ओर बाबा मिस्त्री जो 2019 के लोकसभा चुनाव में सीधे तौर पर कांग्रेस पार्टी की ओर से वो चुनावी मैदान में उतरे थे, लेकिन इस बार वो आपके पार्टी से उतरे. कहीं ना कहीं लगता है कि 2 जगह बंटवारा होगा और सीधे तौर पर देखो, मैं बंटवारा की बात नहीं कर रहा हूँ, मैं काम की बात कर रहा हूँ. बंटवारा उन लोगों के जिनका कोई काम नहीं होता है. हमारा काम है और काम के सामने बंटवारा नहीं होता. बच्चे को 4 बार चुन के आया तो लोग ऐसे बोलते थे कि तुम एक जात के 4 हो रहे, बंटवारा होगा, लेकिन ऐसा नहीं हुआ. आपका देखो, काम के ऊपर ये चुनते हैं. बिल्कुल उनकी रुग्ण सेवा ही उनको चुन के लाएंगे. भाऊ, एकीकडे लाडकी बहीणसारखी योजना सरकार राबवत आहे आणि दुसरीकडे महागाई देखील वाढत आहे. या मुद्द्यावर कोणीही न बोलता फक्त जातीपातीचं सध्या राजकारण करतात. लाडकी बहीण दिली की ठीक आहे, पण मला असं वाटतं का आम्ही कुठं मागितली होती लाडकी बहीण? लोकांनी थोडी मागितली. तुम्ही ते मतासाठी केली हा गोष्ट. लोकांनी दुधाला भाव मागितला होता, शेतीमालाला भाव मागितला होता, मजुराला मजुरी मागितली होती, रोजगार मागितला होता. ते देणं तुम्हाला शक्य झालं नाही आणि मग एक हुसका ॲटोम बॉम्ब आणला, तोही फुटला नाही पुरा. लाडकी बहीण न सरकार खाली खेचणार, कारण त्याच्या कर्तबगार बहिणी फुगा उपाशी आहे ना. अक्कलकोट विधानसभा क्षेत्र से स्वराज पार्टी के उम्मीदवार है, उनके चुनावी प्रचार के लिए जाएंगे दक्षिण में. वो यहाँ हमारे उनके साथ युति नहीं है. स्वराज अलग लड़ेंगे, हम अलग लड़ेंगे. अक्कलकोट विधानसभा क्षेत्र में मुकाबला जो है माजी गृह राज्य मंत्री से आपके कैंडिडेट का होने जा रहा है सर. अक्कलकोट विधानसभा क्षेत्र जमीर शेख.
वो जमीर भाई का अभी तो मैंने कुछ उनका मालूमात ली नहीं, देखते हैं अभी आज शाम को हम बैठते थोड़ा क्या करना है आगे। राज्य के माजी गृह मंत्री रह चुके हैं। नहीं, देखो अभी हमने बोला था कि पहले यही सीट पर पूरा ताकत लगाना है अच्छा। और पहले बाबा मिस्त्री हमारे सामने है, उसके साथ जमीर भाई का जमेगा तो देखेंगे। प्रहार जनशक्ति पार्टी इस चुनाव में सबसे बड़ा विरोधक किसको मानती है, बीजेपी या फिर जातिवादी शक्ति? नहीं नहीं, दोनों भी सरके हैं, कांग्रेस और भाजपा में कोई फर्क नहीं है। मैंने अभी बताया दारू वही है, बॉटल बदली है, कोई फर्क नहीं है। उतनी नशा है उसमें, जितनी भाजपा में है उतनी काँग्रेस में है। हो जे जातीवादीचं राजकारण करतात, जे आपले विरोधक आहेत त्यांना काय सांगा? मला असं वाटतं का 75व्या वर्षापर्यंत आपण म्हणजे आता आपण 75 वर्ष पूर्ण झाले, या देशातली एक सार्वजनिक वस्तू चांगली आहे मला सांगा, एक तरी. काय तहसील कार्यालय न्याय देतं आम्हाला, काय कलेक्टर कार्यालय न्याय देतं, महानगरपालिकेमध्ये काय अवस्था आहे, जे जे सरकारचं आहे तिथे इथं सगळी लूट आहे. 6 मंत्रालयामध्ये जर करप्शन होत असेल तर मग 12 मंत्री तिथं बसून फायदा तरी काय आहे? काय बदललं आहे देशामध्ये? रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते, पुलं वगैरे याच्यापर्यंतच आपण सीमित राहिलो आहे. तुम्ही आजही सांगतोय का तुमच्या रेल्वे जिथे सर्वसामान्यांचा प्रवास होतो तिथे बेहाल आहे. 75व्या वर्षामध्ये साधा आरोग्याची यंत्रणा तुम्ही चांगली करू शकली नाही. गरिबाजवळ पैसे नसेल तर त्याला मरावं लागतं, हे अपेक्षित थोडं होतं. स्वतंत्र भारतामध्ये एक मोठी आर्थिक विषमता निर्माण होत आहे, प्रचंड आर्थिक विषमता. म्हणजे एक तुपासी आणि दुसरा उपासी. आणि उपासी कोण आहे तर कष्ट करणारा माणूस आहे, प्रचंड मेहनत करणारा. तुपासी कोण आहे तर बेमानीनं जगणारे लोक आहे. आणि लढाई आमची हिंदू मुसलमानाची नाही, हे तर मुद्दामून आणलं जातं. लढाई आहे तुपासी जगणारे लोक आणि उपासी जगणारे लोकांची. ती लढाई लढतोय आम्ही. दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी अजून आपलं पुढचं पाऊल काय असेल? नाही, दिव्यांग मंत्रालय तयार झालं परंतु बजेट नाही दिलं ना. काय होय, 2016चा कायदा काय म्हणतं का बजेट 5% दिव्यांगासाठी राखीव ठेवलं पाहिजे. 6 लाख कोटीचं बजेट आहे, 30,000 कोटी ठेवलं पाहिजे. दिव्यांगासाठी तुम्ही 1400 कोटी ठेवताय. हे या देशातलं, या राज्यातलं बजेट हे 75% अधिकारी कर्मचारी आमदारांच्या पगारावर खर्च होतं आणि 25% हे 6 कोटी जनतेवर खर्च होतं. हे आलेले 100 रुपये हे गावातल्या कर्मचारी अधिकाऱ्यावर जर 100 रुपयातले 75 रुपये खर्च होत असेल आणि 25 रुपये त्या गावातल्या लोकांसाठी खर्च होत असेल तर हा अन्याय आहे. हेच भाजपनं केलं, हेच काँग्रेसनं केलं. आने वाले समय में जिस प्रकार से ओबीसी के लोगों का ये कहना है कि मराठा रिजर्वेशन हमले से ना हो, मराठा आरक्षण की मांग पे भी मुद्दे उठ रहे हैं. उसके बाद जो है एससी में समावेश करने की बात हो रही है. मुस्लिम समुदाय को 5% रिजर्वेशन बम्बई हाईकोर्ट का जजमेंट आने के बाद दे दिया चुका है, लेकिन सरकार उसको इम्प्लीमेंट नहीं करती. क्या आने वाले समय में बच्चू कडू इस मांग को उठाएंगे? देखो, सब समाज जब अच्छे राह पर और वो बलवान बनेगा तो देश बलवान बनेगा. अगर आरक्षण बाकी समाज को दिया जाता है तो मुसलमान को क्यों नहीं? क्या गलतियाँ की उसने? वो देश का हिस्सा नहीं है? अगर वो देश का हिस्सा है तो देना चाहिए. हर समाज मजबूत बनेगा तो भी भारत मजबूत बनेगा. आने वाली कोई विधानसभा एक भारत का कोई एक हिस्सा अगर बेकार है तो उसे भारत बलवान नहीं बन सकता. समाज के साथ ही भारत खड़ा है, तो समाज के बलवान पर ही, ताकत पर ही भारत बलवान हो सकता है. तो मैं भारत का सोचूं तो फिर हिंदू मुसलमान आया कहाँ? तो आरक्षण की ज़रूरत है तो बिल्कुल उसके लिए लड़ेंगे हम, कोई प्रॉब्लम नहीं. मतदारांना काय आव्हान? सगळ्या मतदारांना नम्र आवाहन करतोय का बाबा मिस्त्री एक सच्चा सेवक आहे. त्यांना कार्यकर्ता म्हणून पाहावं, जात आणि धर्म म्हणून पाहू नये. एक सच्चा कार्यकर्त्याची जात सेवा एवढीच असतं आणि सेवेच्या रूपातून आपण त्याला पाहिलं पाहिजे. तुम्ही लावलेले जे चष्मे आहे धर्माचे ते काढून ठेवा आणि कार्यकर्ता म्हणून आमच्या बाबा मिस्त्रीला पहा. एक कार्यकर्ता इथं तयार झाला तर अवघ्या आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेचे जे दुःख आहे, ऐन वेळेवर जर बिमार पडल्यानंतर घरचा माणूस दूर लोटतं, अशा वेळेस बाबा मिस्त्री उभा राहत असेल तर मला वाटते आपलंही कर्तव्य आहे
एक अशा कार्यकर्त्याला मदत करणं, त्याच्या पाठीशी उभे राहणं आणि ते आपण उभे राहावं असं आवाहन करतो. ओके, धन्यवाद. दीक्षा